थंडीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये कमाल तापमानाचा पारा जो आहे तर तो 40 अंशाच्या वरती गेलेला आहे. लगातार 6 ते 7 दिवसांपासून जे तर ते 40 अंशाच्या वरती पारा असल्या कारणाने लासलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर बघितलं तर एकंदरीत या ठिकाणी 10 बेड जे तर ते उष्माघात रुग्णांसाठी या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेले आहेत. नेमकं या ठिकाणी उष्माघातामुळे काय काय त्रास होतोय किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि या ठिकाणी नागरिकांनी कशा पद्धतीने आपला आहार घेतला पाहिजे, तर आपल्या सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी ज्या सिस्टर आहेत, तर त्या आहेत. मला हे सांगा ताई, तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने या उष्माघात कक्षाची स्थापना केलेली, तर रुग्णांनी काय-काय वेळेवर कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे, काय सांगाल? आम्ही उष्माघात कक्ष म्हणून या ठिकाणी तयार केले आहे. रुग्णासाठी आपण या ठिकाणी 10 बेड उपलब्ध करून दिलेले आहे. पेशंट आल्यानंतर आपण त्याचे व्हायटल्स चेक करून जितक्या लवकर होईल तितके आपण त्याचे आय-व्ही लाईन स्टार्ट करणे, हायड्रेशन त्याचे मेंटेन करणे. तसेच नागरिकांनी बाहेर उन्हामध्ये जाताना 12 ते 3 ह्या वेळेमध्ये बाहेर पडू नये. तसेच जास्तीत जास्त पाणी जाणार असेल तर जास्तीत जास्त पाणी पिऊन जाणे. तसेच आपण व्हाईट कॅप वगैरे असे काही वस्तू असतात, त्यांचा वापर करूनच आपण घराच्या बाहेर पडले पाहिजे. एकंदरीत पाहता वाढत्या उन्हाच्या कडाक्यापासून या ठिकाणी जे तर ते रुग्णांचा बचाव व्हावा यासाठी उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. उमेश पारीख, टी व्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.